सर्वांना जय जिजाऊ। राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NCERT-ने शैक्षणिक आराखडा तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये 3री ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल सुचवलेला आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता रुजावी या उद्देशाने भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील काही श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्याबाबत 3 जून पर्यंत हरकती सुद्धा मागवलेल्या आहेत। हा एक जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचा हा एक सरकारकडून एक आश्लाघ्य प्रयत्न आहे। एकीकडे विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवण्यासाठी हा मनुस्मृती किंवा मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल किंवा भगवद्गीतेतील काही संदर्भ असतील, हे शिक्षणामध्ये घुसडण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि दुसरीकडे जी काही सरकारी व्यवस्था आहे, म्हणजे नैतिकता एकीकडे शिकवण्यासाठी हा अट्टास धरायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांच्याच जाहिराती टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होताना दिसतात की विद्यार्थी जुगारामध्ये कसे पैसे जिंकतात। या देशाचे भारतरत्न असलेले खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर सारखे जुगाराची जाहिरात करून प्रोत्साहन देतात त्या जुगाराला। दुसरीकडे जे काही अश्लील किंवा डेटिंग साइट्स आहेत त्यांना राजरोसपणे परवानगी आहे। अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या आमच्या नैतिकता बिघडवत आहेत। आणि दुसरीकडे जाणीवपूर्वक मनुस्मृतीसारखी जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती ती मनुस्मृती पुन्हा लादण्याचा, तुमच्या आमच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय। या गोष्टीचा संभाजी ब्रिगेडने पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र विरोध केलेला आहे। आज सुद्धा आम्ही रिसोड तहसीलदारांना याबाबतचा निवेदन दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने। अशाही स्थितीत 3 जून नंतर जर सरकारने थोडा सुद्धा जरी याबाबत विचार केला तर संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने पूर्ण राज्यभर नाही देशभर आंदोलनाचा लढा उभारेल यात शंका नाही। मग त्यात आमच्या कार्यकर्त्यांना किंवा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल। आमची 70 वर्षापूर्वीची लढाई ही इंग्रजाविरुद्ध होती, स्वातंत्र्यासाठी होती। आताची ही जी लढाई आहे ही त्या व्यवस्थेविरुद्ध आहे। तर तेव्हा सरकारने याचा गंभीरतेने नोंद घ्यावी की कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमामध्ये जो दासबोध आहे की रामदास स्वामीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही संबंध नव्हता, हे यापूर्वी हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। तरीही सरकारी सूत्रांकडून हा असा वारंवार खोडसाळपणा होतो। कधी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून किंवा खुद्द राज्यपालासारख्या व्यक्तीकडून महामानवांचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याचा जाणीवपूर्वक अवमान केला जातो आणि हे आता इथून पुढे तरी बहुजन समाज हे सहन करणार नाही। याची सरकारने नोंद घ्यावी, दखल घ्यावी। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ।